विकास कामांच्या नावाखाली पर्यावरणाची राखरांगोळी सुरू आहे का? नाशिक जिल्ह्यातील वडीवरे ते साकोरे रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये समोर आलेल्या धक्कादायक प्रकारामुळे हा प्रश्न आता पुन्हा एकदा विचारला जातोय। यामुळे पर्यावरणप्रेमी देखील संतापलेत। या मार्गावरील तोडण्यात आलेल्या झाडांची खोडं आणि बुंदे थेट पेटवून नष्ट करण्यात आल्याची माहिती पुढारी न्यूजनं उघडकीस आणली होती। नियम धाब्यावर बसवण्यात आलेत, पर्यावरणाचा ऱ्हास केला जातोय असा आरोप सुद्धा होतोय। यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र स्वरूपाचा संताप सुद्धा आहे। एवढंच नाही तर या प्रकरणी हरित लवादाकडे सुद्धा दाद मागितली जाणार आहे। पाहूया या संदर्भातला आमचा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट। रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडताना त्यांची अधिकृत नोंद घेणं, पंचनामा करणं आणि त्यातून प्राप्त होणाऱ्या लाकडाची नियमानुसार विल्हेवाट लावणं बंधनकारक असतं। मात्र नाशिक जिल्ह्यातील वाडीवरे ते साकोरे रस्ता रुंदीकरणाच्या कामात या नियमांची पायमल्ली होत असल्याचा आरोप समोर आलाय। रस्त्याच्या कडेला तोडलेल्या झाडांची खोडं आणि बुंदे पेटवून नष्ट करण्यात आल्याचा प्रकार पुढारी न्यूजच्या पाहणीत समोर आलाय। जाळण्यात आलेल्या खोडांची संबंधित विभागाकडे नोंद आहे का? त्यांचा पंचनामा करण्यात आला होता का? मौल्यवान लाकडाचा लिलाव करण्यात आला की थेट आगीच्या भक्ष्यस्थानी देण्यात आले? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। नाशिकच्या वाडीवरे ते साकोरे या रस्ता रुंदीकरणाच्या दरम्यान वृक्षतोड झालेल्या झाडांच्या खोडांची अक्षरशः होळी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। मी सध्या याच ठिकाणी उभा आहे। तर रस्ता रुंदीकरण एका बाजूला केलं जात असताना दुसऱ्या बाजूला वृक्षतोड मोठ्या प्रमाणात केलेली होती। अशा सगळ्या दरम्यान हरित लवादाच्या माध्यमातून या संपूर्ण वृक्षतोडीला स्थगिती देखील मिळालेली आहे। एक वृक्ष तोडला तर खुनासारखा गुन्हा दाखल होऊन जन्मठेपेसारखी शिक्षा सुद्धा सुनावली जाऊ शकते। अशा स्वरूपाची एकूण नियमावली असताना अशा स्वरूपानं वृक्षतोडीच्या नंतर असलेली ही जी झाडं आहेत त्यांच्या मोठ्या फांद्या आहेत आणि खोडं आहेत ती जाळल्याचा हा संपूर्ण प्रकार या ठिकाणी उघडकीस आलेला आहे। पर्यावरणाचा ऱ्हास करणारे हे नेमके गुन्हेगार कोण आहेत आणि त्या गुन्हेगारांचा शोध घेऊन शासन पातळीवरनं नेमकी काय कारवाई केली जाते हा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय। त्यामुळे पुढारी न्यूजच्या माध्यमातून उघडकीस आलेला हे जे संपूर्ण प्रकरण आहे त्या प्रकरणाची शासन पातळीवर काय दखल घेतली जाते हे पाहावं लागणार आहे। या संपूर्ण प्रकाराबाबत पर्यावरण प्रेमींनी संतप्त भावना व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी केली आहे। विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची अशी निर्दयी होळी खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। पर्यावरणीय नियमांची पायमल्ली करून सरकारी मालमत्तेची विल्हेवाट लावण्यात आली असेल तर त्यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही जोर धरू लागली आहे। आपण एका ठिकाणी बघतोय नाशिक शहरात सर्रासपणे वृक्षतोड चालली आहे आणि ते वृक्षतोड होत असताना आम्ही सर्व नाशिककर या वृक्षतोडीच्या विरोधात उभे आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी ते झाडं जाळले जात आहेत। हे अतिशय निंदनीय आहे आणि दुःखदायक आहे आमच्या सर्व नाशिककरांसाठी। आमचे जे काही सहकारी जे न्यायालयात गेले, ज्यांनी या रस्त्यासाठी स्थगिती आणलेली आहे वृक्षतोडीला, तर आम्ही त्यांना ही सर्व माहिती त्यांना देणार आहेत आणि या विषयाची न्यायालयाला आम्ही दखल घ्यायला लावणार आहे आणि यांच्यावर जे काही दोषी असतील या सर्वांना आम्ही कठोर कारवाईची मागणी करणार आहे। दरम्यान पर्यावरण विषयक प्रकरणांमध्ये सातत्यानं पाठपुरावा करणारे ॲडव्होकेट श्रीराम पिंगळे यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। या संपूर्ण प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयीन पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। झाडांची खोडं आणि बुंदे जाळण्याचे आदेश नेमके कुणी दिले? संबंधित कंत्राटदारानं हा निर्णय स्वतः घेतला की त्यामागे शासकीय यंत्रणेची मान्यता होती? पर्यावरण संवर्धनाचे नियम पायदळी तुडवत लाखोंच्या किमतीचे लाकूड राख करण्यात आले का? या प्रश्नांची उत्तरं अद्याप मिळालेली नाहीत। या ठिकाणी नाशिक जिल्हा प्रशासन जे करत आहे ते अत्यंत बेकायदेशीर आणि चुकीचं आहे। अशा पद्धतीनं झाडं जाळणं किंवा झाडं तोडणं हा गुन्हेगारी स्वरूपाचा गोष्ट आहे आणि याच्यामध्ये जरी एन्व्हायरमेंटच्या कायद्यांमध्ये 1 वर्षाची शिक्षा असली तरी सार्वजनिक प्रॉपर्टीचं नुकसान केलं म्हणून 7 वर्षापर्यंतची शिक्षा या ठिकाणी या अधिकाऱ्यांना होऊ शकते, याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे आणि आम्ही तातडीनं मान्य हरित लवादामध्ये या बाबतीमध्ये तक्रार करत आहोत। वाडीवरे साकोरे रस्ता रुंदीकरणाचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्यानं या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र वृत्त प्रसारित होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळू शकला नाही। त्यामुळे या प्रकाराबाबत विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही।
विकास कामे आवश्यक आहेत, रस्तेही झाले पाहिजेत, मात्र पर्यावरणाची होळी करून नियमांची पायमल्ली केली जात असेल तर याची किंमत भविष्यातील अनेक पिढ्यांना मोजावी लागू शकते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष आणि उच्चस्तरीय चौकशी होण्याची मागणी केली जाते. त्यामुळे येत्या काळामध्ये या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मयूर बारगजेसह मी किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक.